शात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. तू नोकरी कर, मी घर बघतो. तुझ्या दादानी तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे सगळी. मिस्टर दीक्षित, मी तुम्हाला मनमोकळेपणाने बोला असं सांगितलं तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आमची टिंगल कराल. हे बघ, ही लीडरगिरी सोड. आता पोटा पाण्याचं बघ काहीतरी. नवीन कंपनी काढतोय, तुला चांगली नोकरी देतो, 40,000 रुपये महिना. तेजूहिनी, मला बाबांची खूप आठवण येते ग. काय हरकत आहे जॉब एक्सेप्ट करायला? असेल संग्रामची आणि बाबांची दुश्मनी. मिस्टर दीक्षित, आज आपल्याला मिस्टर अशोक मल्होत्रा भेटायला येणार आहेत. ते ॲग्रोवर्ल्डचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. मी तुम्हाला त्यासंबंधी बोलवलं आहे. हो सर. ॲग्रोवर्ल्ड एक MNC, एक मल्टीनॅशनल कंपनी, आणि त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. मला वाटतं त्यांनी ह्याआधी पंजाबमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या प्रमाणात सर्वे केला होता. पंजाब आणि मध्य प्रदेशबद्दल मला माहिती नाही, पण त्यांनी महाराष्ट्रातून यावेळी आपली कंपनी निवडली. इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांना लोकल सपोर्टची गरज लागेल सर, आणि ही आपल्या कंपनीसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. काय प्रॉब्लेम काय सर? प्रॉब्लेम असा आहे मिस्टर दीक्षित की आपण मागच्या वेळेला काही इंटरनल प्रॉब्लेम्समुळे फायनल रिपोर्ट सबमिट नाही करू शकलो त्यांना, आणि आय थिंक ह्या वेळेला पण आपल्याला तो करता येणार नाही कारण वेळेचा अभाव. तुम्ही काही एक काळजी करू नका सर, आय विल हँडल इट. यावेळी त्यांना असा घोळात घेईन की पुढच्या वेळी तो आपल्या बॉसला घेऊन येईल आणि मीटिंगच फायनल करेल. या दॅट्स गुड. आले. हाय. गुड मॉर्निंग. हाय. नाईस टू मीट यू अगेन. प्लीज हॅव अ सीट. मिस्टर अशोक मल्होत्रा, हे माझे PA मिस्टर दीक्षित. मिस्टर अशोक मल्होत्रा. ओके, लेट्स स्टार्ट. बाकी आदित्य, तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम विषयी बोलत होता. हो, म्हणजे म्हटलं तर ते प्रॉब्लेम्स मायनर आहेत, म्हटलं तर मेजर आहे. मे आय इंटरप्ट प्लीज? या फॉर शुअर. आपण एक काम करूया का की हा प्रोजेक्ट जर आपण थोडा पोस्टपोन केला तर चालेल का? एनी स्पेसिफिक रिझन? नाही, स्पेसिफिक रिझन म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कारण हा आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे. कर्जमाफीमुळे थोडाफार प्रमाणात सुटला आहे, पण कर्जावर कर्ज, व्याजावर व्याज, यामुळे शेतकरी पूर्ण पोळला गेला आहे. नाही, पण आपली कंपनी शेतकऱ्यांना कर्ज देतच नाही आहे ना. आपली कंपनी त्यांचा फायदाच बघते. त्यांच्या पिकांना चांगली रक्कम देऊन आपण त्यांचा फायदाच करतोय ना. आपलं प्रोजेक्ट त्यांच्या नुकसानीचं नाहीच आहे. मग तसं असलं तरी तुम्ही असे प्रोजेक्ट घेऊन जर त्यांच्याकडे गेलात तर ते फायद्याचं त्यांना काही कळत नाही. तुमच्याकडे ते संशयाने पाहतात, तुमच्यावर ते विश्वास ठेवत नाहीत. कारण असल्या अनेक प्रपोजल्समुळे शेतकरी खूप पोळला गेला आहे. अरे पोळला गेलाय म्हणजे खूप सफर झालाय. मला मराठी उत्तमरित्या समजते. बाय द वे आदित्य, यावर उपाय काय ना? म्हणजे आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल ॲज अन अर्लिएस्ट. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. मी माझं फील्ड वर्क लवकरात लवकर संपवतो, सरांना रिपोर्ट करतो, आणि काय प्रोग्रेस होईल तो तुम्हाला वेळोवेळी कळवतो ना मी. ओके, दॅट्स इट मिस्टर अशोक मल्होत्रा. आय थिंक हिल मेक यू हॅपी. ओके, थँक्यू. थँक लॉट. टेक केअर. बाय. बाय.
माझं एवढंच म्हणणं आहे, रागावून काही होणार नाहीये. आपण यावर शांतपणे विचार करू. मी चुकलो असेन कदाचित. नाही, कदाचित नसेल. हे सगळं नंतरच ठरेल ना. पण पण माझ्या पकडीला मला भेटायची सुद्धा परवानगी नाही दिली. मुळात माझी मुलगी घरी आली कधी, ती गेली कधी, हे मला कळलंच नाही. म्हणजे कळून दिलं नाही. मला एक गोष्ट कळत नाहीये. आपल्या मुलांच्या दोषांवर, गुन्ह्यांवर, चुकीच्या गोष्टींवर पडदा घालणारे वडील आपल्या मुलींच्या बाबतीत हे असं वागू शकतात का? कशासाठी? बाहेर जाते, माझ्या मागे येऊ नका. कदाचित माझ्या मुलीसारखी मी सुद्धा घर सोडून जाईल. कदाचित. अजूनही वेळ गेलेली नाही. आजपासून, आत्ता या क्षणापासून अमिषाला फोन करायचा नाही, चिठ्ठी पाठवायची नाही. समोर आली तर आर पार बघायचं, ओळख नसल्यासारखं. शिक्षा हीच आहे, नेसत्या वस्त्रानिशी तू हे घर सोडायचंस. खरं तर मी तुला घरात घेतलं, तुझ्याशी बोललो, हे तुझं नशीब समज. सगळ्यांच्या वतीने मी तुला निरोप देतोय. या आता. आणि आदित्य दादाने ऑफिसमधले एका क्लार्क मुलीशी लग्न केलं, तेव्हा त्याच्या स्वागताला घरातले सगळे हजर होते. पण बबडीने एका युनियन लीडर चेअरमनशी लग्न करण्याचा हट्ट धरला, तर मात्र जहागीरदारांच्या अब्रूला धक्का पोहोचतो. मग आपल्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा माणूस आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपला जावई होऊ पाहतोय हे समजल्यानंतर त्यांनी केबिन मध्ये बोलवून त्याचा सत्कार करायला हवा होता का? माई, अशी प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्न बघू नकोस ग. आणि तू म्हणतेस ना, तशी वास्तू ना
लग्नासाठी खरोखरच अनलकी आहे. मला मला नाही वाटत की माझं लग्न होईल. मी पण आरुतेसारखी अशीच अशीच एका बंद खोलीत आयुष्य काढणार. हे हे आपलं घर आहे ना, हे आपलं घर शापित आहे माई. मला खूप भीती वाटते ना माई. हे हे म्हणून म्हणून आपल्या घरात ना कोणतेच मंगल कार्यासारखे प्रसंग नाही घडत आहेत माई. अस्मिता अस्मिता बाबा चहा. माईनी चहा घेतला? हो, रूम मध्येच घेतला. बबडी किती वाजता आली घरी? बबडी? बबडी म्हटलं का मी? हां. सवय झाली आहे. रात्री तिची वाट बघत बसायचो, टीव्हीवर बातम्या बघत बसायचो. टीव्ही लावू का? तेवढंच जरा. नाही, अजून रिझ्यूम नसेल झाली ती. अशी चमकून बघू नकोस. बाप आहे मी तिचा. लक्ष ठेवायलाच हवं मला. बाबा पण ती खरंच मजेत आहे. असेल, असू दे. फक्त तिला कोणी फसवू नये, तिचा गैरफायदा घेऊ नये, एवढं लक्ष ठेवतो मी. एवढी काळजी वाटते तिची, तर मग घराबाहेर का काढलं तिला? चुकीची वागली ती, त्याची शिक्षा आहे. पण घराबाहेर काढली असली तरी वाऱ्यावर सोडली नाहीये तिला. बाप असल्यामुळे काही जबाबदाऱ्या मला पार पाडाव्याच लागतात. एवढी लाडाकोडात वाढलेली पोर तिथे एका खोलीच्या घरात कशी राहत असेल? घरात कामं करायची सवय तर सोडा, काही माहितीच नाहीये. तिथे स्वयंपाकापासून सगळं कसं करत असेल देवालाच माहिती. हे तिचं तिने ओढवून घेतलंय. कोणी लादलं नाहीये तिच्यावर. एवढी सहानुभूती दाखवायची गरज नाही. आणि ती तिच्या संसाराकरता कष्ट उपसते, कोणावर उपकार करत नाहीये. हे त्या गधड्या जयवंतला कळलं म्हणजे झालं. माझं जयवंत बद्दलचं मत खूप चांगलं आहे बाबा. तो युनियन लीडर असला ना तरी खूप सेन्सिबल आहे तो आणि सिन्सिअर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रामाणिक आहे. आणि एवढं सगळं असून सुद्धा आपण त्याला कामावरून काढून टाकण्याची घाई केली असं नाही वाटत तुम्हाला? हा प्रश्न तू तुझ्या नवऱ्याला विचार. तुमच्याशी हे मॅटर डिस्कस केल्याशिवाय त्यांनी हा निर्णय घेतला नसणार आहे. मोठा झालाय तो आता. बापाच्या सल्ल्याची, बापाशी डिस्कस करण्याची गरज वाटत नाही त्याला. जयवंतला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय त्यानंच घेतलाय. आता त्याचे जे काय परिणाम होतील हे त्यालाच भोगायचे. मी काहीच करू शकत नाही. आय एम सॉरी. चूक कुणाची, शिक्षा कुणाला? जयवंतला कामावरून काढून टाकण्याची बातमी न्यूज चॅनलवरनं जाहीररित्या
प्रसारित झाली नसती तर काहीतरी करता आलं असतं. बबडीनं थोडा धीर धरायला हवा होता. पण आता सगळंच प्रकरण हाताबाहेर गेलंय. सगळंच कठीण होऊन बसलंय आता. पाण्याचं बिल, लाईट बिल. जयू, माझा पगार व्हायला अजून 12 दिवस बाकी आहेत रे. आणि पैसे पण खूप कमी आहेत. आपल्याला खर्च खूप जपून करायला हवा. अगं पण 2 वेळ जेवायला तर मिळायला हवं. एवढ्याशा कमी पैशात काय होणार आहे? एवढेशे कमी पैशात काय होणार आहे? जसं काही तुला कधी कडकी लागलीच नव्हती. आणि काय रे, तुला कडकी लागली की काय करायचंस तू? माझी गोष्ट वेगळी आहे. मी अगं मी काय वडापाव खाऊन सुद्धा राहायचो ग. आणि कधी कधी तर मी नुसतंच पाणी पिऊन झोपून सुद्धा जायचो. म्हणजे माझ्यापेक्षा तू जरा जास्त अनुभवी आहे. आणि माझ्या नशिबाने मला कधी कडकी जाणवलीच नव्हती. पण आता काय, लेट्स फेस द न्यू मॅजिक. मी पण वडापाव खाईन आणि पाणी पिऊन झोपून जाईन. ए भाई, पण हे मला मान्य नाहीये. फालतूगिरी आहे. 2 वेळ बायकोचं पोट भरू शकत नाही मी. आता तर माझीच मला लाज वाटायला लागली. शपथ ना काहीतरी करायला पाहिजे. असे तुम्ही काय करणार आहे मिस्टर जयवंत? म्हणजे काहीतरी करायला पाहिजे असं नक्की काय करणार आहे? एक गोष्ट तर नक्की आहे की आपण जहागीरदारांकडून पैसे घेऊ शकत नाही. चोरी तर आपल्याला करता येत नाही. आणि कर्ज कोणी आपल्याला देणार नाही, कारण आपल्याकडे तारण ठेवण्यासारखं काहीच नाहीये. पण माझ्याकडे आहे ना, काय? मी स्वतःलाच तारण ठेवणार आहे संग्राम शेठकडे. काय म्हणालास तू? संग्राम शेठ? तो तुला कुठे भेटला होता? मला भेटायला बोलवलं होतं त्याने. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.